शृंगार आज घातला या साज दिसते मी भारी जाणो अप्सरा मी खास नखरे वाली कुठे निघाली घालत साली झाले गुलाबी पागल करते तुझे मोरनी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ मला बंगला नको गाडी पाहिजे ताजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे चॅलेंजर तयार साडी पाहिजे जोरदार टाळ्या आपल्या डीजे अरे थक गए क्या अंकल? सावन की घड़ा चल अपना चला जल्दी आई चिकनी चमेली छुप के अकेली पौआ चढ़ा के आई आई चिकनी चमेली छुप के अकेली पौआ चढ़ा के आई चिकनी चमेली छुप के अकेली पौआ चढ़ा के आई चिकनी चमेली छुप के अकेली पौआ चढ़ा के आई पलट लेने आया सिम्बा तेरी फिर की ऐसे क्यों करता हमारी एंट्री यार दिल में बची घंटी यार रंग चढ़ा है रंग चढ़ेगा बैंड बजा है बैंड बजेगा रंग चढ़ा है रंग चढ़ेगा बैंड बजा है बैंड बजेगा जश्न चला है जश्न चलेगा ये हो डगर वो हो डगर आईला रे आईला आत्तीच्या माईला आईला रे आईला आत्तीच्या माईला तारामती चॅरिटेबल ट्रस्ट याच्या वतीने सकाळपासून स्वामी प्रतिष्ठानमध्ये 9 थरांचा रोमांचक क्षण जो आहे तो पाहण्यासाठी सर्वच गर्दी जी आहे ती आतुरलेली होती आणि अखेर ही उत्सुकता जी आहे ती संपलेली आहे आणि कोकण नगरच्या गोविंदा पथकाने हे 9 थर लावलेले आहेत आणि त्यांचा सन्मान जो आहे तो स्वामी प्रतिष्ठानच्या शिवाजी पाटील यांच्याकडून केला जातोय। सोनेरी हंडी आणि बासरीची सुंदर अशी ट्रॉफी जी आहे ती देऊन या संपूर्ण बाळ गोपाळांचा गोविंदांचा सन्मान जो आहे तो स्वामी प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जातोय। सर्वप्रथम कोकण नगरच्या गोविंदांना माझा प्रश्न आहे, किती महिन्याची प्रॅक्टिस होती? दरवर्षी आपण स्वामी प्रतिष्ठानला भेट देता, 9वा थर रोमांचक सकाळपासून उत्सुकता होती, ती उत्सुकता तुम्ही संपवलेली आहे। गेले 3 महिने आम्ही सराव करतो आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सराव आम्ही केले होते। 9 थराचा सराव देखील होता,
आणि तो सराव केला तो आम्ही आता थर लावून आम्ही मनोरे लावून 9 थराची सलामी दिलेली आहे. आणि शिवाजी पाटील सरांच्या इकडे सलग आमची हॅट्रिक आहे. 3 वर्ष आम्ही कंटिन्यूस येऊन 9 थराची सलामी देऊन जातोय. आणि सोनेरी मटकी हॅट्रिक आहे ही पण आम्ही घेऊन जातोय यावर्षी. नक्कीच आपण शिवाजी पाटील यांना विचारूया. सर, आपण माझ्या मागे पाहू शकता हे कोकण नगरचं मंडळ आहे. हे कोकण नगरचं मंडळ आहे, यांच्या माध्यमातून हे 9 थर लागलेले आहेत. हेच ते मंडळ आहे ज्यांनी 9 थर या ठिकाणी स्वामी प्रतिष्ठानच्या या ठिकाणी हॅट्रिक केलेली आहे. आणि तिसऱ्यांदा याच ठिकाणी 9 थर लावलेले आहेत. शिवाजी पाटील आहेत. सर, सलग 3 वर्ष एक मंडळ आपल्याकडे येत आहे, 9वा थर लावत आहे. सकाळपासून उत्सुकता होती कोण 9 थर लावत आहे, मात्र कोकण नगरने यावेळेस हा बहुमान घेतलेला आहे. आज खरोखर अतिशय आनंद होत आहे. आणि सर्व गोविंदा पथकांचं मला मनापासून कौतुक लागेल. आणि खास करून कोकण गोविंदा पथकांचं, ज्यांनी हे ती एवढी 9 थर लावणं एवढं इझी नाही आहे. आणि एवढे त्यांची प्रॅक्टिस 3-3 महिन्यापासून सर्वच गोविंदा आपला सर्व लावणे आपल्या सर्व लोकांचं मनोरंजन आणि धैर्य वाढवतात. तर मी सांगेन की त्यांनी संकल्प केलाय की एक स्पर्धा सुरू झाली आणि महाराष्ट्र शासनाचं मी मनापासून कौतुक करेन आणि त्यांना धन्यवाद देईन की राज्याचे मुख्यमंत्री आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जे आपला खेळाडूसाठी प्रोत्साहन मिळते त्यांचं कौतुक करणे थोडं कमीच आहेत. आणि पुढील वर्षी मी सांगू 2025ला मी सांगू इच्छितो की कोकण नगर नक्की 10 थरासाठी एक जागतिक रेकॉर्ड करेल एवढा मला विश्वास मी व्यक्त करतो. कोकण नगर गोविंदा पथकाला माझा प्रश्न आहे की या वर्षी आता यांनी ग्वाही दिलेली आहे, तर पुढच्या वर्षी मेहनतीने 10 थरांचा विक्रम, आपण 9 थरांचा विक्रम मोडून 10 थर रचू शकाल का? यावर्षी आम्ही 10 थराची प्रॅक्टिस केली होती, पण थोडीशी कुठेतरी ती राहून गेलेली होती. यावर्षी आम्ही काय ट्राय केलेली नाही, पण पुढच्या वर्षी नक्की आम्ही 10 थराचा प्रयत्न करू. नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळपासून एक उत्सुकता होती, स्वामी प्रतिष्ठानला 9 थर केव्हा लागणार, स्वामी प्रतिष्ठानला 9 थर केव्हा लागणार. आणि ती उत्सुकता जी आहे ती संपलेली आहे. आणि हेच ते सारे गोविंदा आहेत ज्या गोविंदांच्या माध्यमातून ही सोनेरी हंडी जी आहे ती घेण्यात आलेली आहे. आणि हे जे संपूर्ण गोविंदा पथक आपल्याला दिसतोय, हा सगळा गोविंदा पथक या सगळ्या संपूर्ण ट्रॉफीचा मानकरी आहे. मी या संपूर्ण गोविंदा पथकाला विचारू इच्छितो, पुढच्या वर्षी 10 थर लावणार का? पुढच्या वर्षी 10 थर लावणार का? नक्कीच ज्याप्रमाणे शिवाजी पाटील यांनी सांगितलेलं आहे 2025ला हेच कोकण नगर 10 थरांची सलामी देईल. आता पुढच्या वर्षी नेमकं काय घडतंय, मात्र 2024च्या 9 थरांचा बहुमान जो आहे तो कोकण नगर दहीहंडी पथकाने मिळवलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे. आणि सर्वांनी मुख्यमंत्री साहेबांच्या स्वागतासाठी तयार राहायचंय. सर्वांना विनंती आहे, मुख्यमंत्री साहेब आल्यानंतर मी सांगितल्यावर सर्वांनी आपले दोन्ही हात करायचे आहेत. आपले दोन्ही हात मागाटनेतल्या प्रत्येक रहिवाशांनी, सर्व गोविंदांनी, पुरुष महिला
मुख्यमंत्री साहेब आल्यानंतर त्यांच्या अभिवादनासाठी मी सांगितल्यानंतर दोन्ही हात वर करायचे, दोन्ही हात वर, कारण लेक लाडकी योजना महिलांसाठी. ईशान मिश्रा भाविक दामा राज मेवाड़ा किधर है राज मेवाड़ा तबला बजाता ना और विवाद विश्वकर्मा नेपाल का एक्टर है, बाद में मॉडलिंग का काम करने वाला है. विवेक विश्वकर्मा. हर्षद जादव, ये क्या हर्षद जादव और कौन है? रिकामा करायचं, सर्वांनी थोडंसं मागे व्हायचं दोन्ही बाजूने. मंच रिकामा करा, मीडियावाल्यांनी घेरू नका. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब. मीडिया बाजूला. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे. एकटा उभा ठाकतो, दोन्ही हात वर करा, अभिवादन करायचंय. सागल्या बनून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना अभिवादन करायचंय. एकटा उभा ठाकतो, शब्दांना ठार अशी की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब प्रगती केली डीजे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शेतकरी सुपुत्र आणि महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांचे दहीहंडी पथकांचे विठ्ठल सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा, सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा विजय असो. बाई अगदी सकाळपासून डोळे थकले होते. कधी आम्हा दहीहंडी पथकांच्या सर्व तरुणांचा विठ्ठल इथे येतोय आणि आम्हाला आशीर्वाद देतोय. सकाळपासून तुमची वाट पाहत होतो भाई, आणि आज खरंच फार आनंद होतोय की कुठंतरी नर्वस झालेलो होतो की भाई कदाचित चुकवतात की काय, परंतु एकटा संकट जेव्हा जेव्हा येतात तेव्हा एकटा उभा ठाकणारे फक्त एकमेव आम्हा सर्वांचं रक्षण करणारे आमचे सर्व सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. एकदा जोरदार सगळ्या दहीहंडी पथकांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आपल्या सर्व धर्माला मार्गदर्शन करा. या ठिकाणी सन्मान्य छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी बोल बजरंग, बोल बजरंग. सगळ्या गोविंदा पथकांचं मनापासून मी स्वागत करतो. सगळ्या गोविंदांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे प्रकाश सुर्वे यांचा गोविंदा मी कसा काय चुकवू शकतो? मला यायलाच पाहिजे इथे.
त्यामुळे मी इकडे दरवर्षीप्रमाणे येतो. याही वर्षी आलो. आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं. आपल्या सगळ्यांशी संवाद साधता आला. आणि म्हणून गेल्या वर्षापेक्षा यावर्षी जास्त जोर आहे ना गोविंदामध्ये. कारण यावर्षी आपल्या गोविंदाला एक वेगळं ग्लॅमर आहे. प्रो गोविंदा आपण केला. गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा आपण दिला. गोविंदाची सुट्टी नव्हती, आपण सुट्टी जाहीर केली. गोविंदाला सगळ्या गोविंदांचा विमा इन्शुरन्स काढायचा होता, तो आपण केला. आणि याला साहसी खेळाचा दर्जा आपण दिला. आता हा गोविंदा फक्त आपल्या महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर 7 समुद्र पलीकडे स्पेन पर्यंत पोहोचलाय हा गोविंदा. आणि म्हणून ऐका, बोलतो मी त्याच्यावर. आणि म्हणून ज्या आपल्या योजना ज्या आहेत, या योजनांमध्ये एक गोविंदाला पण आपण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ, बहिणी आलेल्या आहेत. बहिणी हात वर करा. आपल्याला खात्यामध्ये पैसे आले का नाही? ज्या लोकांचे पैसे आले नाहीत त्यांचे लवकरच येतील. आणि दुसरं, याच्यामध्ये लाडके भाऊ जे आहेत यांना पण आम्ही योजना केलेली आहे. आणि त्यांना 6,000, 8,000, 10,000 रुपये स्टायपंड देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे. आणि म्हणून मुलींना पूर्णपणे 100% मोफत शिक्षण. जिला डॉक्टर, इंजिनियर, वकील बनायचं आहे, MBA करायचं आहे, त्यांना पूर्णपणे सरकार. आणि म्हणून एकच सांगतो आपल्याला, मुख्यमंत्री लाडकी बहीण जसं आपण केलं तसं लाडकी बहीण आता सुरक्षित बहीण पण आपल्याला करायची आहे. आणि ज्या लोकांनी आपल्या माता भगिनी, माझ्या मुली बाळी यांच्यावर अन्याय अत्याचार केला तर त्याला काय दिलं पाहिजे? काय दिलं पाहिजे? काय? चुकीला माफी, चुकीला माफी, गुन्हेगाराला माफी, गुन्हेगाराला माफी. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, ही जे केस झाली आहे ही फास्ट ट्रॅकवर घेतली आहे. स्पेशल कोर्ट केलंय, स्पेशल वकील दिलाय. आणि यामध्ये आपण याला तात्काळ लवकरात लवकर सरकारकडून कोर्टाकडे फाशीची मागणी आपण करतोय. आणि म्हणून हे सरकार गोरगरिबांचं आहे, माझ्या माता भगिनींचं आहे, माझ्या सर्व गोविंदांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचा आहे, कामगारांचा आहे. त्यामुळे हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य तुमच्यातलाच परिवारातलाच एक मुख्यमंत्री झाल्याचा आनंद आपल्याला होतोय. आणि म्हणून या सर्वांना मी सांगतो की हा गोविंदा आता अजून फोडायची का अंडी? गोविंदा सगळ्यांनी काळजी घ्या. आपल्या घरी आई वडील, आपली भावंड, आपला परिवार आपली वाट बघतोय. आपण आपली काळजी घ्या, आपल्या सहकाऱ्यांची काळजी घ्या आणि सुरक्षितपणे हा आपला उत्सव साजरा करा एवढं सांगतो. पुन्हा एकदा प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वे या सर्व टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांब साहेब, महिला वर्ग तुमच्यावर प्रचंड खुश आहे, तरुण वर्ग तुमच्यावर प्रचंड खुश आहे. आणि ज्याने कुणी असे चुकीचे प्रकार करील त्याला आमचे शिवसैनिक पहिला धडा शिकवतील. आम्ही गप्प बसणार नाहीत. त्याला तर फाशी तुम्ही देणार याची मला खात्री आहे. पण महिलेची सुरक्षा करणं हे आमचं पहिले आद्य कर्तव्य राहील. आमचे सर्व सैनिक त्या महिलांसाठी सदैव
त्यांच्या पाठी तत्परतेने उभे राहतील. म्हणून महिलांना सुरक्षा मिळावी म्हणून आज आमचा गोविंदा आम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी आरक्षित केलेला आहे आणि महिलांच्या सुरक्षेची हंडी आज आपल्याला इथे फोडायची आहे. आपल्या हस्ते महिलांच्या सुरक्षा व्हावी हा आमचा सगळ्यात महत्वाचा हेतू आहे. आपण महिलांना दर महिन्याला 1500 रुपये लाडक्या बहिणींना दिलेत. ज्या गरीब बहिणी आहेत संसार चालला पाहिजे त्यांना 3 सिलेंडर मोफत दिलेत. ज्या मुली आमच्या उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षण करून दिलं. अनेक अशा अन्नपूर्णा योजना अशा वेगवेगळ्या महिलांसाठी केल्यात. तरुणांसाठी सुद्धा केलात. वयस्करांसाठी योजना केलात. जे दर्शन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा योजना केलात. मी आयुष्यात 40 वर्ष 45 वर्ष राजकारणामध्ये आहे पण असा मुख्यमंत्री माझ्या आयुष्यात कधी मी बघितला नाही आणि आहे आणि ह्याच्या पुढे कधी होईल असं मला पण वाटत नाही. एकनाथ शिंदे म्हणजे जब तक सूरज चांद रहेगा एकनाथ शिंदे तुम्हारा जब तक सूरज चांद रहेगा एकनाथ शिंदे तुम्हारा लाभ रहेगा. साहेब ही महिलांची सुरक्षा देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आपण महिलांच्या सुरक्षेची हंडी फोडावी. मी आमदार प्रकाश दादा सुर्वे यांना विनंती करतो सोबत मीनाताई पानवन आणि राजप्रकाश सुर्वे यांनी देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना मागाठाणे आणि विभाग क्रमांक 1 आणि सर्व गोविंदांच्या वतीने आमदार प्रकाश दादा राज सुर्वे आणि मीनाताईने सत्कार करायचा आहे. साहेब आमचं महिला दहीकाला पथक ही तुमची वाढ बघताय. त्यांची सुरक्षा आणि अंध मुलांचं पथक तुमची वाढ बघते. फक्त 5 मिनिटं त्यांना वेळ द्या. फटाफट दोन्ही थर लावतील. पहिला अंध नंतर महिला चालेल ना. ते बिचारे समजलं ना त्यांचं परिस्थिती. दोन्ही साहेब बोलले दोन्हीने एकदम लावा. स्टार्ट करा भाई. त्याचबरोबर प्रो गोविंदामध्ये आपल्याच मतदारसंघातले याच ठिकाणी संभाजी क्रीडा मंडळ आहे ज्यांनी प्रो गोविंदामध्ये जाऊन बक्षीस जिंकलेलं आहे आणि रजिस्टर स्वतः झालेले आहेत. पुढच्या वर्षी ते सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहेत. कला संजीवनी अंध गोविंदा वीर मराठा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. कला संजीवनी अंध गोविंदा पथक आणि हिरकणी महिला पथक या दोघांना विनंती आहे की दोघांनी एकत्रितपणे श्रीकृष्ण दहीकाला पथक 8 थर लावणार यांनी सुद्धा तयारी करायची आहे. आपल्याला भाईंसमोर 8 थराची सलामी कडक सलामी त्या ठिकाणी द्यायची आहे. कला संजीवनी अंध दहीकाला पथक आहे. यातले अनेक गोविंदा दिल्लीच्या पॅरो ऑलिम्पिक मध्ये माझी सर्व सहभाग घेतलेला आहे. पथकांना विनंती आहे ते अंध मुलं थर लावणार आहेत. जरा प्लीज आपण साहेब आपण कोण होणार मागाठाण्याचा रील स्टार ही सुद्धा जी कॉम्पिटिशन होती ही कंटेंट क्रिएटरसाठी आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरसाठी आपण राबवली होती. त्याचं आपणच साहेब अनावरण केलेले होतात आणि संपूर्ण मुंबईतील स्टार इन्फ्लुएन्सर्सनी मला सपोर्ट केलेला होता या कॉजसाठी आणि आपला जो दहीहंडीचं सादरीकरण आहे त्याचा या ठिकाणी 1 2 3 4 थराची सलामी या अंध गोविंदा पथकाने दिली आहे. कला संजीवनी अंध गोविंदा पथक. अरे बाबा विरोधी पक्षाचं कामच आहे टीका करायचं. आपण टीकावर जायचं नाही. आपण आरोपाला कामाने उत्तर द्यायचं आणि म्हणून विरोधक किती सरकारच्या विरोधात रडणार ही आपली विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार. क्या बात आहे. अंध मुलांनी या ठिकाणी भाईंना सलामी दिलेली आहे. त्याचबरोबर महिला दहीकाला पथक हिरकणी सुद्धा इथे सलामी देणार आहेत सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना. आणि भाई आपल्या आशीर्वादाने आजच्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक महिला दहीहंडी पथक या ठिकाणी सलामी देऊन गेलेले आहेत आणि आपण भाई निर्णय केलेला आहे आपल्याच आशीर्वादाने आपण जे आपलं टाटा पॉवरचा ब्रिज आहे भाई तिथे ब्युटिफिकेशनसाठी आपण फंड दिलेला होता आणि आपण तिथे एक आता नवीन एक टर्फ बांधून सॉफ्टकेप टर्फ बांधून महिला गोविंदा पथकांना त्या ठिकाणी सरावासाठी ती जागा आपण उपलब्ध करून देत आहोत. वीर मराठा 8 थरासाठी प्लीज आपण पटकन संभाजी ब्रिगेड संभाजी आणि वीर मराठा यांनी भाईंना 8 थराची सलामी लावायची तयारी करायची आहे. श्याम आपण संभाजी क्रीडा मंडळाला प्लीज सूचित करावं.
संभाजी ब्रिगेड 8 थराची तयारी करा. वीर मराठा दर्शन कांबळे आणि त्यांच्या टीमनी तयारी करा. आपली आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या एक्क्यानी जरा वर यायचं आहे. पारितोषिक घ्या. आपल्याला पारितोषिक सुनील मांडवेंना विनंती करतो की अंध मुलांचं जे आपलं हे गोविंदा पथक आहे कला संजीवन यांना आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडून रोख पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. एकदा सर्व दहीकला पथकांनी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. महिला गोविंदा पथक हिरकणी यांनी सुद्धा थर लावलेले आहेत. त्यांना सुद्धा आपण चेअर करायचं आहे. शिंदे साहेबांना ही मानाची सलामी हे महिला गोविंदा पथक या ठिकाणी देत आहेत. 1 2 3 4 5 थराची सलामी हिरकणी गोविंदा पथक यांनी दिलेली आहे. चला हिरकणी लवकर या. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला पारितोषिक देणार आहेत. हिरकणी गोविंदा पथक आणि अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणूनच साहेब सेफ्टीचे सर्व प्रिकॉशन्स भाई आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. अँब्युलन्स पासून डॉक्टरची टीम आणि त्याचबरोबर संकल्प प्रतिष्ठान यांची लाडक्या बहिणींसाठी खास सन्मान हंडी जी आहे ती आत्ताच फोडण्यात आलेली आहे. आपल्यासोबत ते गोविंदा पथक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेत. कुठून आले आहात तुम्ही आणि काय? आमचा गोविंदा पथक ठाण्यातलाच आहे, किशननगर मधलाच आहे. ते जवळच गोविंदा पथक. या मुलीचं नाव काय? हिने हंडी फोडली. हिचं नाव नुरवी आहे, नुरवी खराब. हिने आज पहिल्या वर्षात चालली आहे, ही प्रथम वर्ष आणि महिलांचा पण पहिला वर्षच आहे. नक्कीच आपण हिच्याशी देखील बोलूया. बेटा तुला भीती नाही वाटली हंडी फोडताना? तू एवढ्या वरती गेली होती. आता कसं वाटतं हंडी फुटली, तुम्ही जिंकले आहात? काय नाव आहे तुझं? तुझा एज काय आहे? 7 years. अच्छा, तर नक्कीच बघू शकतो जी लाडक्या बहिणींसाठी हंडी जी आहे ती आता फोडण्यात आलेली आहे. संकल्प प्रतिष्ठान यांची पहिली हंडी जी आहे ती फोडण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र सोबत मी शुभम कुमार. जय महाराष्ट्र न्यूज ठाणे. काते साहेब आलेले आहेत. शांताराम काते साहेबांचं हार्दिक स्वागत. आणि आता वीर मराठा चला लालबाग सराजा.
धर्मवीर चला चला मग हार्नेस तुमच्याकडे येते ना घ्या ना दादा धर्मवीरला हार्नेस द्या हो बोललो दादा गुलाबी काजळ लावणे आले मी आज असं नका बघू आओ येते मला लाज केला शृंगार आज गातल असाच दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली चालून साल यारी गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काल हार्नेस लावा कंपल्सरी हार्नेस लावा इंद्रपाडाला हार्नेस द्या दत्त स्मृती आहे का दत्त स्मृती इंद्रपाडा नंतर तुम्ही हार्नेस द्या ज्वानी ऐन भरा आपण उंचावरून कोसळतो ते पुन्हा उभं राहण्यासाठीच
आणि म्हणूनच वीर मराठा याला काळजी करण्याचं कारण नाहीये. फक्त कुणी जखमी झालेलं नाही याची काळजी आपण घ्यायची. लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात. आवाज कमी येतोय. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सलामी नुसरत भरूचासाठी या ठिकाणी आमच्या दहीहंडी पथकाने दिलेली आहे. दहीहंडी उत्सव 2024
आज ठाण्यामध्ये संपन्न होतोय. अगदी सकाळी 10 वाजल्यापासून आता 10 वाजेपर्यंत उत्साहात चाललेला हा कार्यक्रम स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव 2024 ठाण्यामध्ये संपन्न होतोय. महाराष्ट्रातील नावाजलेला दहीहंडी उत्सव आज स्वामी प्रतिष्ठान आणि शिवाजी भाऊ पाटील या साखर लागलेले आहेत. सलामी दिलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय सुंदर सलामी झाली आहे. अरे बोल बजरंग, बोल बजरंग. दत्तश्रुती 5 ना. आता युवा बॉईज किती तर 6 ना. हार्नेस घ्या, हार्नेस. दत्तश्रुतीला हार्नेस द्या. संभाजी क्रीडा मंडळाला आपण सुरुवात करायची आहे. हार्नेस लावलेला आहे मला वाटतं तिथे. आपण प्लीज रिक्वेस्ट करतो आपल्याला, आपण थर लावायला सुरुवात करायची आहे. श्याम ओंकारेश्वरी सुद्धा घाई न करता मनोरे रचायचे आहेत. बजरंग बली की जय. बोल बजरंग. अरे बोल बजरंग बली की जय. साईनाथ गोविंद पथक कातोडीपाडा. वा, ही अंडी साईनाथ गोविंद पथक घाटकोपर कातोडीपाडा यांनी फोडलेली आहे. घाटकोपर भारतातील सर्वात मोठी दहीहंडीचा मान साईनाथ गोविंद पथक कातोडीपाडा. नगरसेवक उपेंद्र सावंत पुढे आले असतील, त्यांनी पुढे या. नगरसेवक उपेंद्र सावंत. गोविंदा गोविंदा
आला रे आला. जोरात साईनाथ गोविंदा पथक डान्स झाला पाहिजे. साईनाथ गोविंदा पथक कातोडी पाडा. चलो युवा टीम डान्स 5 मिनिट. 1 2 3 4. चलो युवा टीम. पब्लिक भारी हुशार. 1 2 3 4. मुंबईचं पब्लिक भारी हुशार. सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे कार्यकर्ते, सर्व वॉर्ड अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, महामंत्री, या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आज सकाळपासून आमचे सर्व कार्यकर्ते सुद्धा या सर्वांना सुद्धा धन्यवाद देतो. धन्यवाद. मी जरा दत्तगुरु युवा बॉईज नंतर दत्तगुरु तुमचा नंबर आहे. सिनियर साहेब आपले कस्तुरबा पोलीस स्टेशनचे म्हणजेच या हद्दीतले आपले सन्माननीय सिनियर साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन की आमचे जितू भैया आणि सचिन केळकर यांनी साहेबांचं इथे पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. मी पुन्हा एकदा आज आपल्याकडे आपले सीनियर पुलिस इंस्पेक्टर आलेले आहेत. नुसरत जी, मैं आपको बताना चाहूंगा कि जबी आणि कडक असे 8 थर हे आपल्या मतदारसंघातल्या संभाजी क्रीडा मंडळ यांनी लावलेले आहेत. पहिल्यांदा देवीपाड्यामध्ये 8 थराचं त्यांनी या ठिकाणी सलामी दिलेली आहे आणि त्यांचा दिलेला शब्द
हा त्यांनी आमदार प्रकाश दादा सुर्वे यांना पूर्ण केलेला आहे. मी संपूर्ण मंडळाचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की 8 थराच्या लीग मध्ये आपण सुद्धा आपला शिक्कामोर्तब हा देवीपणा केलेला आहे. उशीर जायला कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला बट माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला बट माझी बघतोय रिक्षावाला. संभाजी क्रीडा मंडळाचा सत्कार आमच्या कॅमेरा टीमच्या समोर छत्र्या वर करू नका. लोकांना तुमच्या छत्र्या दिसतील कोणत्या कंपनीच्या त्या. आई वडील हे साक्षात परमेश्वर आहेत आणि आपली आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. तर आपण पाहिलं असेल की कुठल्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीत होत नाही, पण माझ्या दरवर्षी दहीहंडीच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत आवश्यक आहे. तर नेत्रहीन महिलांनी थर रचले, नेत्रहीन मुलांनी थर रचले, त्याच्यापासून अनेक गोविंदांनी यात भाग घेतला आणि अतिशय आनंदानं आजचा हा उत्सव पार पडलेला आहे. कसं आहे की घाटकोर हा कलावंतांचा खजिना आहे आणि त्यांना सगळ्यांना वाव दिला पाहिजे या भावनेनं आपण त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. पुढच्या वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात आपण करून देऊ. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांची हजेरी महत्त्वाची होती, त्यांची हजेरी लावली आणि राजकीय एक सवाल प्रश्न पण दहीहंडीच्या अनुषंगाने आगामी विधानसभा दहीहंडी कशा प्रकारे फोडणार आहात? आगामी विधानसभेची दहीहंडी ही महायुतीच फोडणार आहे, कारण महाआघाडी ही महावसुली आघाडी आहे. तर त्याच्यामुळे त्यांची बँक ही लेना बँक होती, लोकांना लुटायची बँक होती. आमची ही देना बँक आहे, लोकांना देणारी बँक आहे. तर त्याच्यामुळे अतिशय आनंदानं उत्सव पार पडला. अजितदादा पुण्याला होते त्यामुळे येऊ शकले नाहीत. माननीय नारायण राणे साहेब, रामदास आठवले साहेब, मुंबई अध्यक्ष आमचे आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी, असे अनेक राजकीय नेते येऊन गेले. आता मगाशी सूर्यकांत दळवी साहेब येऊन गेले. अशा सगळ्या नेत्यांनी येऊन या ठिकाणी हजेरी लावली. कदम साहेब, एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही केस वाढवलेली आहेत, पुढच्या वर्षी राम कदम हे केस कापलेले दिसेल, अर्थात तुमचं स्वप्न साकार झालेलं असेल, पूर्ण पाणी मिळेल. स्वप्न साकार होण्याच्या दृष्टिकोनातून सगळे टेंट कार्यक्रमाला मी कैशी घेऊन येणार आहे. तर सगळ्यांच्या साक्षीनं ते केस कर्तन प्रतिज्ञा पूर्ण झाली म्हणून होईल. पण केस कापल्याच्या नंतर कॅन्सरच्या केमोथेरपीमध्ये ज्या बहिणींचे केस जातात त्यांना मी माझे केस दान करणार आहे. गणेशोत्सवानंतर राजावाडी हॉस्पिटलचं भूमिपूजनासाठी CMDC मुंबई येणार आहे, अशा प्रकारे नियोजन काय करणार? राजावाडी हॉस्पिटलमध्ये आपली कॉन्सेप्ट अशी आहे की केस पेपरला सुद्धा 1 रुपया लागता कामा नये. तिथे कॅन्सरच्या केमोथेरपीपासून कार्डियाकपर्यंत सगळ्या प्रकारच्या आजारांवर ट्रीटमेंट झाली पाहिजे. आणि मी स्वतः अधिकाऱ्यांसोबत बसून, आर्किटेक्टसोबत बसून त्याचं डिझाईन, ते कसं दिसलं पाहिजे, कसे रूम असले पाहिजेत, हे स्वतः मी लक्ष घालून केलं आहे. कारण मी आनंदाने म्हणेन की माय बेबी, कारण मला आवड आहे. मी लोकांचे ऑपरेशन्स करतो, माझ्या आवडीचं काम आहे ते. आता लवकरच गणपती झाले की त्याचं भूमिपूजन आपण करतो आहे आणि
महाराष्ट्रातलं एकही रुपया न लागणारं हॉस्पिटल बनावं असा माझा प्रयत्न आहे आणि त्या दिशेने पुढे चाललो. काय की मी स्वतः गरीब घरातून आलो आहे, त्यामुळे दुबईला जाणं किंवा परदेशात जाणं हे स्वप्न असतं. आता मोदीजींनी देशातली मंदिरं सुंदर बनवली, मी देशातली मंदिरं माझ्या घाटकोपरला दाखवली ना. आता मोदीजींमुळे जे विदेशात मंदिर झालं अबुधाबीला, आता मी ते दाखवायला घेऊन जाणार आहे. पण कोणाला नेणार आहे? ज्यांनी दुबईला जाण्याचं स्वप्नही पाहिलं नाही असे जे गरीब लोक आहेत त्यांना मी दुबईला घेऊन चाललो. माझा आनंद त्याच्यात आहे. माझा देव मंदिरातल्या देवळात नाही, माझा देव माणसात आहे, माणुसकीत आहे. भांडी घासणारी माझी बहीण आहे, तिने कधी बघायची दुबई? तिने कधी बघायचं अबुधाबीला मोदीजींमुळे तयार झालेलं मंदिर? रिक्षा चालवणार आहे, रस्त्यावर भाजी विकणारी आहे, त्यांनी काय पाप केलंय का? अर्थात काशीला घेऊन जातो तशी संख्या मला कदाचित नेता नाही येणार, पण जे कोण लोक नेईन मी लॉटरी टाकून एक वेगळा प्रयत्न. ओके, थँक्यू. रामभाई, शेवटचा एक प्रश्न. दहीहंडीच्या निमित्ताने काय संकल्प करणार? आगामी विधानसभा निवडणुका देखील आता. दहीहंडीच्या निमित्तानं एकच या क्षणाला संकल्प आहे. मी भारतातली पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महामानव सृष्टी या दोन्हींचा संगम माझ्या घाटकोपरमध्ये 5.5 एकर जागेत करतो. आणि हे ऐतिहासिक असेल, ही छोटी गोष्ट नाही आहे. पुण्याला जशी जेजुरी आहे तशी प्रति जेजुरी मी खंडोबा टेकडीवर बांधतोय. ऐतिहासिक आहे. जगातली सगळ्यात लांब तलवार जगदंबा तलवार ती मी माझ्या घाटकोपरमध्ये बसवतो. त्याचं काम सुरू झालं आणि कदाचित गणपती विसर्जनाच्या आधी त्याचं उद्घाटन पण होईल. तर त्याच्यामुळे मला एक वेळ आहे, जे काही करायचं मन झोकून देऊन करायचं, मन ओतून देऊन करायचं. तर त्याच्यामुळे या ठिकाणी 8 माळ्याच्या 2 बिल्डिंग तयार होत आहेत, 20 स्विमिंग पूल, मणिकर्णिका घाट माझ्या दोन्ही स्मशानभूमीमध्ये मी बनवतोय. त्यात विष्णुकुंड असेल, अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही काहीच ठेवणार नाही बघा असं म्हणायला लागेल? घाटकोपर मतदारसंघामध्ये कोणताच काम शिल्लक राहणार नाही? राम कदम नाही, मी एक सांगतो, असं नाही मला म्हणता येणार, कारण माझा सगळा डोंगराळ भाग आहे. पण आता 2.5 वर्षापासून तर कोणीच नगरसेवक नाही. जी पण गल्ली बोळात कामं चालू आहेत ती राम कदमच करतोय. पण माझ्या मतदारसंघामध्ये अण्णाभाऊ साठे स्मारक 305 कोटी, 1300 कोटीचे 2 ब्रिज, शिवसृष्टी 250 कोटी, प्रति जेजुरी जवळपास 100 कोटी रुपये आपण खर्च करणार आहोत. आता हे जे सगळे प्रकल्प ज्या मिनिटाला उभे राहतील, राजावाडी हॉस्पिटल 2000 कोटी रुपये, तर ज्या मिनिटाला हे प्रकल्प उभे राहतील त्यावेळेस कळेल की राम कदमनं काय केलं. आज काशी पॅटर्न, दहीहंडी पॅटर्न, रक्षाबंधन पॅटर्न, राम कदमचं नाव पूर्ण महाराष्ट्र काढतं. 2028 आणि 29ला पूर्ण महाराष्ट्र राम कदमचं डेव्हलपमेंट पॅटर्नची चर्चा करेल.
गोविंद पथकांना विनंती आहे की आपण त्यांच्या वतीने नाचू शकता. श्री शिवसाई विरार गोविंद पथकाला विनंती आहे की आपण हार्नेस साठी जायचा आणि डीजे दादांना विनंती आहे की हे गाणं पूर्ण करायचं आहे. यांच्या वतीने त्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतोय. एकदा मीडिया टीम साठी सुद्धा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मित्रांनो, दिवसभर आपल्यामध्ये TV9, ABP, IBN हार्नेस भेटला. एकता वाल्याला हार्नेस द्या. पहिले हार्नेस स्लो होतोय. हार्नेस थोडं स्पीडअप करायला लागेल. आपले शेवटचे 3 इव्हेंट आहेत. एक सॉन्ग परफॉर्मन्स आहे कालती गोविंद पथकातर्फे. बोलो साई बाबा की, साईनाथ महाराज की जय.